नमस्कार मित्रांनो, आपण टी परीक्षा 2024साठी महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. आज आपण टी परीक्षा 2024साठी मराठी व्याकरणावर आधारित महत्त्वाचे 25 प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण बघणार आहोत. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न, खालील शब्दाचे सामान्य रूप कोणते? शाहीर अधिक ने रिकाम जागा. बघा, शाहीर हे एक नाम आहे आणि या नामाला जर प्रत्यय जोडायचा तर त्याच्यामध्ये थोडासा बदल होतो. आपण शाहिराने म्हणतो. काय म्हणतो? शाहिराने म्हणतो. तर त्याचं जे सामान्य रूप आहे ते शाहिरा असे होते. काय होते? शाहिरा. बघा, शाळा हे जे नाम आहे, आपण शाळेला जर म्हणायचं तर शाळे असा त्या नामामध्ये बदल होतो. म्हणून शाळा याचं सामान्य रूप शाळे, दार याचे सामान्य रूप दारा, घर याचे सामान्य रूप घरा. नाही का, आपण म्हणतो घरासाठी, घराला, घराकडे, घराजवळ, घरा असा त्या नामामध्ये बदल झाला आहे. म्हणून त्याचं सामान्य रूप काय आहे? शाही, घरा. तर या ठिकाणी याचं सामान्य रूप आहे शाहिरा. खालीलपैकी अनेकवचनी शब्दाचा क्रमांक लिहा. सासू हा एकवचनी शब्द आहे म्हणून हे उत्तर होणार नाही. सासूचं अनेकवचन सासवा होतं. पिसू हा पण एकवचनी शब्द आहे, पिसवा याचं अनेकवचन होतं. अश्रू, अश्रूचं अनेकवचन अश्रूच होतं म्हणून हा पण काय आहे? हा अश्रूचं अनेकवचन अश्रू होतं म्हणून हा अनेकवचनी शब्द आहे. पाखरू, पाखरे याचं अनेकवचन होतं, हा अनेकवचनी शब्द नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच काय असेल आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो. खालीलपैकी प्रयोजक क्रियापदाचे अचूक उदाहरण कोणते? ते ओळखून त्याचा योग्य पर्याय क्रमांक लिहा. आता प्रयोजक क्रियापद ज्यावेळेस आपल्याला ओळखायचं असतं त्यावेळेस वाक्यातला जो कर्ता आहे तो कर्मावर काहीतरी क्रिया करत असेल तर त्याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद. बघा, वाक्य पहिलंच, विदूषक प्रेक्षकांना हसवतो. हसवणारा कोण आहे? विदूषक. आणि विदूषक कोणाला हसवतो? प्रेक्षकांना हसवतो. म्हणजे विदूषक हा प्रेक्षकावर काहीतरी क्रिया करतोय म्हणून हेच पहिलं उत्तर आपलं, विदूषक प्रेक्षकांना हसवतो. यानंतरचा प्रश्न, पर्वत या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही? पर्वत या शब्दाला नग हा समानार्थी शब्द आहे, गिरी हा समानार्थी शब्द आहे, अचल हा समानार्थी शब्द आहे, पण पय हा समानार्थी शब्द नाही. पय हा उदक, जल किंवा पाणी यांचा समानार्थी शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपला आहे उत्तर. यानंतरचा प्रश्न, खाली दिलेल्या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायला सांगितला. हा मुलगा चलाक आहे. आता यामधलं सर्वनाम ओळखता यायला पाहिजे. आता सर्वनाम कोणकोणते असतात? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः हे सर्वनामे आहेत. मग या वाक्यामध्ये हा हे सर्वनाम आहे आणि हा हे सर्वनाम आपण एखादी गोष्ट दाखवण्यासाठी वापरतो म्हणून ते असते दर्शक सर्वनाम. पर्याय क्रमांक 2 हेच आहे आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो. प्रश्नात दिलेल्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द पर्यायामधून शोधा. मित्रला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर शत्रू. 2 नंबरचाच पर्याय आपला काय आहे? बरोबर आहे म्हणून 2 नंबरचा पर्याय योग्य आहे. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? श्यामची आई. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर श्यामची आई साने गुरुजींनी लिहिलेलं आहे. हे पहिला पर्याय आपला बरोबर आहे. यानंतरचा पर्याय बघा, करेचे पाणी आचार्य अत्रे हे पण आपलं काय आहे? पर्याय बरोबर आहे म्हणून चुकीची जोडी नाही, ही बरोबर आहे. स्वामी ही कादंबरी रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे म्हणून ही पण चुकीची जोडी नाही. मग चुकीची जोडी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 4 गीताई. लोकमान्य टिळकांनी ही गीताई लिहिलं नसून ते लिहिलं आहे विनोबा भावे यांनी. कोणी लिहिलं आहे? विनोबा भावे यांनी. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य कोणते? गुरुजींनी मुलास शिकवले. बघा मित्रांनो, भावे प्रयोग ओळखायचं एक साधं आणि सोपं ट्रिक्स सांगतो तुम्हाला. जर वाक्यामध्ये कर्म असेल आणि कर्माला प्रत्यय असेल आणि कर्त्याला पण प्रत्यय असेल तर ते वाक्य असतं भावे प्रयोगाचं. आता यामध्ये शिकवणारा कोण आहे? गुरुजी. आणि शिकवले कोणाला? मुलांना. म्हणजे याच्यामध्ये कर्म पण आहे आणि कर्ता पण आहे आणि कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला सप्रत्यय आहे म्हणून
दोन्हींना जर प्रत्यय असेल तर ते वाक्य असतं भावी प्रयोगाचं, आणि हे पहिलंच वाक्य जे आहे ते भावी प्रयोगाचं आहे. जर नुसता कर्त्याला प्रत्यय असेल, कर्माला प्रत्यय नसेल, तर ते कर्मणी प्रयोगाचं वाक्य असते. आणि दोन्हींना जर प्रत्यय नसेल, कर्त्याला प्रत्यय नाही आणि कर्माला पण प्रत्यय नाही, तर ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य असते. शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिकानुसार होतो तसा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? बघा, शांतता, शान, न खणखणीत उच्चार होतो नचा. अंबर या इथे मचा उच्चार होतो म्हणून हे हा जो पर्याय योग्य नाही. दुसरा पर्याय संथ, बरोबर आहे. शांतता आणि संथ याचा जो उच्चार आहे अनुनासिकाचा तो योग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर आहे. पुढचे पर्याय आपल्याला बघायची गरज नाही. वाङ्मय हा नाकातून उच्चार होतो. पंडित न बाणाचा न असा उच्चार होतो, म्हणून हे पण आपलं उत्तर होणार नाही. यानंतरचा प्रश्न, पुढे संधी केलेला एक शब्द दिला आहे, त्याची योग्य फोड केलेल्या पर्यायाचा क्रमांक लिहा. कवी ईश्वर. कवी ईश्वर. आता याची जी संधी केलेली आहे तर कवी विला दुसरी वेलांटी आणि ईश्वर हे जे आहे ते दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ ई होईल, म्हणून पर्याय क्रमांक 2 मध्ये दीर्घ ई कुठं दिलेलं आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये कवी अधिक ईश्वर, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो, अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब कोणत्या भागात पडते? तर अभ्यासक्रमाचे जे प्रतिबिंब आहे ते पाठ्यपुस्तकामध्ये असतं. कुठे असतं? पाठ्यपुस्तकामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 4 हेच आपलं उत्तर आहे. सुलेखन हा लेखनाचा कोणता प्रकार आहे? सुलेखन म्हणजे काय? तर ते बाह्यलेखन असतं. आपण बाहेरून सुंदर अक्षर काढणे त्याला सुलेखन असं म्हणतो, म्हणून हे सुलेखन हा जो आहे बाह्यांगाचा प्रकार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर आहे. व्याख्यान ही रिकाम जागा प्रदान पद्धती आहे. व्याख्यान कोण देतो? वर्गामध्ये विद्यार्थी देतो का? नाही. संस्थापक देतो का? नाही. पालक देतात का? नाही. तर शिक्षक केंद्रित पद्धती आहे, म्हणजे शिक्षकच व्याख्यान पद्धतीने शिकवतात. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नसतो, म्हणून ती व्याख्यान शिक्षक प्रदान पद्धती म्हटली जाते. व्याकरणदृष्ट्या ग्रांथिक भाषा कोणती आहे? व्याकरणदृष्ट्या आपण जी ग्रांथिक भाषा वापरतो ती असते प्रमाण भाषा. कोणती भाषा असते? प्रमाण भाषा, म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच आपलं काय आहे? उत्तर आहे. डाल्टन शिक्षण तज्ज्ञाच्या मते विद्यार्थ्याची वर्गवारी कोणत्या पद्धतीने करतात? पर्याय क्रमांक 1 विद्यार्थ्याच्या योग्यतेप्रमाणे, 2 विद्यार्थ्याच्या आर्थिक स्थितीनुसार, 3 विद्यार्थ्यांनी चाचणीत मिळवलेल्या गुणानुसार आणि 4 विद्यार्थ्याच्या वयोगटानुसार. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक 1. डाल्टन या शिक्षण तज्ज्ञाच्या मते विद्यार्थ्याची जी वर्गवारी ती विद्यार्थ्याच्या योग्यतेप्रमाणे केली जाते. यानंतरचा प्रश्न बघू. वार्षिक, दैनिक, पंचवार्षिक, षण्मासिक, त्रैमासिक, साप्ताहिक, द्विमासिक ही प्रसिद्धीपत्रके प्रसिद्धीक्रमाने लावल्यास मध्यभागी काय येईल? आता ही प्रसिद्धीपत्रके किती आहे? 1 2 3 4 5 6 आणि 7 ही 7 प्रसिद्धीपत्रके, म्हणजे 4थ्या स्थानी येणारं ते मध्यभागी येईल. तर बघूया आपण. दैनिक 1 नंबरला येईल, 2 नंबरला साप्ताहिक, 3 नंबरला त्रैमासिक, 3 नंबरला द्विमासिक आणि 4 नंबरला त्रैमासिक. म्हणजे 4 नंबरला कोणता पर्याय येईल आपला? मध्यभागी कोणता येईल? त्रैमासिक, म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हेच काय आहे? उत्तर आहे. खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्याचा क्रमांक ओळखा. आता वाक्य भविष्यकाळी आहे का हे आपण शेवटी एल असे शब्द जर आले असेल तर ते भविष्यकाळी वाक्य असतं. अपूर्ण भविष्यकाळी आपल्याला ओळखायचं सांगितलं आहे. आईने देवपूजा केली असेल म्हणजे करून झालेली असेल, म्हणजे हे पूर्ण भविष्यकाळी वाक्य होईल. काय होईल? पूर्ण भविष्यकाळी, म्हणून हे वाक्य होणार नाही. आई देवपूजा करीत होती, आता हे वाक्य काय आहे? भूतकाळातलं वाक्य आहे, म्हणून हे वाक्य होणार नाही. आई देवपूजा करीत असेल म्हणजे चालू असेल भविष्यामध्ये, म्हणून हेच काय? अपूर्ण भविष्यकाळी वाक्य आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. आणि आई देवपूजा करीत आहे हे वर्तमानकाळी वाक्य आहे. चिमणी घरटे बांधत होती या वाक्यातील काळ ओळखा व त्याचा योग्य पर्याय शोधा. चिमणी घरटे बांधत होती हे वाक्य भूतकाळी आहे. कोणतं वाक्य आहे?
भूतकाळी आणि ती क्रिया करत होती म्हणजे तिची क्रिया पूर्ण झाली नव्हती म्हणून ते अपूर्ण भूतकाळाचं वाक्य असणार आहे. आणि पर्यायामध्ये अपूर्ण भूतकाळ 1 नंबरला दिलेलं आहे म्हणून अपूर्ण भूतकाळ कुठे आहे? 1 नंबरला. तर 1 नंबरचंच हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासाला काय म्हणतात? कोणता समास म्हणतात? बघा, पहिले पद प्रधान असणारा जो समास असतो तो असतो अव्ययीभाव समास. पर्याय क्रमांक 1 मध्येच आपलं उत्तर आहे. तत्पुरुष समास याचे दुसरे पद प्रधान असते. कोणते पद असते? दुसरे. आणि द्वंद्व समासात दोन्ही पदे प्रधान असतात. दोन्ही पदे प्रधान. आणि बहुव्रीही समास तिसऱ्याच पदाचा बोध होतो आपल्याला म्हणून तो बहुव्रीही समास. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 हेच काय आहे? उत्तर. पुढीलपैकी समाहार द्वंद्व कोणता? आता समाहार द्वंद्व ओळखताना आपण काय करायचं? एखादी गोष्ट आपण ज्यावेळेस बोलतो तेव्हा वगैरे हा शब्द लावतो. जेव्हा अशी शब्द बोलताना वगैरे हा शब्द लावता येतो त्यावेळेसचा तो जो शब्द असतो तो द्वंद्व समासाचा असतो. बघा, चहा पाणी वगैरे आपण असं म्हणतो, चहा पाणी वगैरे. म्हणून हाच जो काय आहे तो समाहार द्वंद्वचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो. बसमध्ये संजयला मळमळते या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता बसमध्ये संजयला मळमळणारा कोण? संजय. आता संजय, आता याच्यामध्ये कर्म नाही आहे म्हणून हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण होऊ शकत नाही आणि कर्तरी प्रयोगाचं पण नाही. याला कर्त्याला लागलेला आहे प्रत्यय म्हणून हे आहे भावी प्रयोगाचं उदाहरण. म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच काय आपलं उत्तर आहे. तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग कोणता? हृदयद्रावक असणारा काय? प्रसंग. याच्यामध्ये कोणताही कर्म नाही म्हणून हे जे वाक्य आहे आणि याच्यामध्ये कशालाही प्रत्यय लागलेला नाही म्हणून हे वाक्य आहे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं. पर्याय क्रमांक 4. विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी याच्यामध्ये इच्छा दर्शवलेली आहे मित्रांनो. या वाक्यामध्ये काय दर्शवलेली? इच्छा. तर या वाक्याचा प्रकार ओळखायचा. ज्या वाक्यामध्ये इच्छा दर्शवलेली असते ते वाक्य असतं विद्यार्थी. आणि आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश असं जर असेल वाक्यामध्ये तर ते असतं आज्ञार्थी. आणि जर, तर असे जर संकेत आलेले असतील तर ते असतं संकेतार्थी. अबब, आहा, वाह, छान हे असते उद्गारवाची वाक्य. म्हणून याच्यामध्ये इच्छा दर्शवली हेच आहे विद्यार्थी वाक्य. पर्याय क्रमांक 3 आहे आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न. शरयू आस्तिक आहे. शरयू काय आहे? आस्तिक. या वाक्याचा अर्थ न बदलता केले जाणारे नकारार्थी वाक्य. आता आपल्याला नकार वाक्यामध्ये आला पाहिजे आणि वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. तर शेवटी नाही येणार आहे आणि हे जे आस्तिक आहे तर त्याला नास्तिक करूया आपण. त्याच्या विरुद्धार्थी शब्द वापरते. म्हणून शरयू नास्तिक नाही म्हणजे ती आस्तिक आहे. याचा अर्थही बदलला नाही आणि वाक्य काय झालं? नकारार्थी झालं. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही काय आहे? आपलं उत्तर आहे. आता यानंतरचा जो शेवटचा प्रश्न आहे. तुम्हाला विचारले तर काय नाही म्हणाल या वाक्याने होकारार्थी रूप आपल्याला करायचे आहे आणि हा प्रश्न तुम्हाला स्वाध्यायासाठी या कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्यायचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.